हॅलो, नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त मजेत असाल आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ही आहे संडे मॉर्निंग. संडे मॉर्निंगला क्लिनिंगचा बेत होता. तुम्हाला असंही थंबनेलवरून समजलंच असेल की हा क्लिनिंगचा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आज मी घराची पूर्ण साफसफाई केली आणि फॉर द फर्स्ट टाईम मी साफसफाई करताना ते सगळं कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि फर्स्ट टाइम केलाय, त्यामुळे थोडंफार माहीत नाही कसं झालंय, तुम्ही बघूनच ठरवा. सकाळी नाश्त्याला भरपूर असा हेवी नाश्ता केला. व्हेजिटेबल उपमा केला होता, कारण उपमा झाल्यानंतर कामाला लागायचं होतं डायरेक्ट. म्हणून आधी उपमा बनवून घेतला. गरम गरम उपमा आणि चहा याचा मस्त आनंद घेतला आम्ही. त्यानंतर ऋतुजा गेली क्लासला आणि आम्ही सुरुवात केली क्लिनिंग करायला. क्लिनिंग म्हणजे सगळंच काढलं होतं, इवन किचनमधलं सगळंच. एकही भांडं मी ठेवलं नव्हतं आणि एकही घरातला कोपरा ठेवला नाही की जिकडे माझं झाडून पुसून होणार नाही. असं पूर्ण घराची डीप क्लिनिंग करून घेतली. कारण एक गोष्ट काढली की माझं तरी असं होतं, एक गोष्ट काढली की दुसरं असं वाटतं नाही हे खराब दिसतंय, मग मी ते पण काढते. असं करत करत आधी किचन, फ्रीज, सगळी भांडी हे सगळं काढत काढत नंतर मी बेडरूममध्ये गेली. मग बेडरूम, नंतर हॉलची सगळी. हॉल तर होतोच प्रत्येक वेळी, कारण हॉलमध्ये इतकं काही पसारा नाही आहे, त्यामुळं झाडून पुसून प्रत्येक वेळीच होतो. त्याच्यानंतर मग सगळं झाल्यावर मला असं वाटायला लागलं की नाही, खिडक्यांमध्ये पण खूप झालं, म्हणजे बऱ्याच दिवसात झाडांची क्लिनिंग झाली नव्हती. म्हणून मग ह्यावेळी मी झाडांकडे पण पुरतं लक्ष दिलं, ते पण सगळं क्लीन करून घेतलं. एवढा पसारा झाला होता घरात की पूर्ण किचनच्या विंडोपासून ते दरवाजापर्यंत सगळा पसाराच पसारा होता. एकीकडे माझं सगळं भांडी, म्हणजे नॉर्मली तर जी वरती भांडी असतात कपाटात ती सगळी माझी यूज होतात. अशी फार थोडी भांडी आहेत वरती जी मी जास्त यूज होत नाहीत, आणि बाकी सगळी जी एक्स्ट्राची भांडी आहेत, म्हणजे माझ्याकडे ह्या भांड्यांव्यतिरिक्तही खूप भांडी आहेत. ग्लास, तांबे, प्लेट्स, ताटं, वाट्या, हे सगळं मी 2 डब्यांमध्ये भरून ठेवते. फक्त असं सणावाराच्या वेळी काढते, क्लीन करते, सुकवते आणि परत ठेवून देते, कारण त्याचा काहीही यूज होत नाही मला. पण आहेत तर मग ती मेंटेन करावी लागतात क्लीन करून. पण ही वरती जी भांडी आहेत ती माझी रोज यूज होतात. तरीही त्यातली जी काही बरेच दिवसात माझ्याकडून हात लागला नव्हता ती सगळी काढली. माझ्याकडे चितळेच्या खूप डबे आहेत, कारण आम्ही चितळेचंच तूप आणतो. प्रत्येक वेळी एक कंटेनर येतो. इथे जेव्हा मी झाडायला सुरुवात केली तेव्हा हे मला मध्येच बोलले की तू आत्ताच एवढी ट्रीटमेंट घेतली आहेस, एवढी आजारी होतीस, 8-10 दिवस घरी होतीस, जेव्हा तुला डस्टची एलर्जी झाली होती, इन्फेक्शन होत होतं, त्यामुळे तू नको झाडूस, मी हे झाडून देतो. पण मी म्हटलं नको, तुम्ही झाडलं तरी परत मी झाडणारच. म्हणून मग त्यानंतर मी काय केलं, डायरेक्ट स्कार्फ बांधला, म्हणजे माझे हेअर पण धुळीपासून प्रोटेक्ट होतील आणि मला डस्टचं पण काही एलर्जी वगैरे होणार नाही. आधी मी छान व्यवस्थित स्कार्फ बांधून घेतला आणि मग जे मी झाडायला सुरुवात केली ते डायरेक्ट सगळं पूर्ण घर झाडून, पूर्ण घराचं डस्टिंग, म्हणजे वरचा जो पार्ट आहे तो पूर्ण क्लीन करेपर्यंत मला जवळजवळ 3:30 वाजले होते. मी नेहमी साफसफाई करताना आधी सगळी भांडी घासून घेते, म्हणजे जेवढी किचनमध्ये भांडी आहेत ती सगळी काढून आधी घासून घेते आणि ती बेडरूममध्ये ठेवते सुकायला, आणि त्याच्यानंतर झाडायला आणि पुसायला सुरुवात करते. कारण त्यामुळे काय होतं की सगळी भांडी, माझं सगळं डस्टिंग, क्लिनिंग, झाडून पुसून सगळं होईपर्यंत चांगली सुकतात पंख्याखाली, आणि मग लगेचच ती नंतर लावता पण येतात कपाटामध्ये. मी अशाच पद्धतीने करते. तुम्ही लोक कशी करता क्लिनिंग, किंवा क्लिनिंग करताना तुमच्याकडे अजून कोणती ट्रिक आहे हे मला नक्की सांगा. हे सगळं झाडून घेतल्यानंतर मला अजून हॉलमध्ये पण झाडायचं होतं, कारण किचनमध्ये तर जास्त धूळ नव्हती, पण हॉलमध्ये जास्त धूळ होती. कारण मी तुम्हाला सांगितलं की आमच्या बाजूला बरेच दिवस झालं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. जवळजवळ 2.5-3 महिने त्यांचं पूर्ण प्लास्टर वगैरे, त्याच्यामध्ये सिमेंटची धूळ सगळं उडतं आहे आणि
त्याच्याशिवाय जे लाकडाचं करतात इंटेरियर त्याचं सुद्धा सगळं डस्ट उडतोय, त्यामुळे खूप सगळीकडे असं डस्ट वगैरे झालेलं आहे, त्यामुळे मला हे सगळं साफ करावं लागलं। पूर्ण संडे माझा ह्या साफसफाईमध्येच गेला। आणि माझं तर नेहमी असं होतं की मी ठरवते फक्त किचन साफ करेन, फक्त किचनमधलं क्लिनिंग करेन बस। पण जेव्हा जेव्हा मी क्लिनिंगला स्टार्ट करते तेव्हा आधी किचन करते, नंतर मग असं वाटतं अरे हे पण खराब आहे, मग ते पण करते। मग असं वाटतं की नाही फ्रीज पण करायला पाहिजे, मग फ्रीज पण करते। मग फ्रीज करता करता विंडो दिसते, मग ते पण करायला घेते। असं करत करत मग असं वाटतं की सगळं झालं आणि फक्त बेडरूमच राहिली, मग ते पण झाडून पुसून घेऊया। आणि नेहमी माझं जे 2 तासात होणारं काम असतं, 2-2.5 तासात, त्याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो। हाय, हॅलो, नमस्कार। मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल। आणि आज संडे आहे, आता वाजले 12:30 वाजून गेलेत। आणि आजच्या ब्लॉगचं ॲक्च्युली मी स्टार्ट करायलाच विसरले, कारण आजचा ब्लॉग क्लिनिंग ब्लॉग आहे, तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल। आजच्या दिवसाची सुरुवात मी डायरेक्ट नाश्ता झाला। ऋतूचे एक्झाम्स आहेत, त्यामुळं ती काय घरी नसते, जास्त क्लासेसमध्येच असते। त्याच्यामुळे मी आज म्हटलं की साफसफाई करावी। तशी काय एवढ्या लवकर गरज नव्हती, पण आमच्या बाजूला गेले 2.5-3 महिने कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, म्हणजे रिन्युएशनचं। त्यांच्या घरामध्ये जवळजवळ प्लास्टरपासून सगळं तोडून परत केलं। आणि तुम्हाला तर माहिती आहे की जेव्हा जेव्हा असं काही रिन्युएशनचं काम चालू असतं तेव्हा खूप 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 जास्त धूळ उडत असते, त्यामुळे एवढी धूळ झाली आहे घरात, त्यामुळे म्हटलं आज करूनच घेऊया। आणि तुम्हाला मी आता घराचा व्ह्यू तर दाखवतेच की बघा कसं सगळा पसारा पडलेला आहे। मी सकाळी ब्लॉगची सुरुवात करायला विसरले, कारण डायरेक्ट मी साफसफाईलाच सुरुवात केली। जेव्हा ऋतूच्या क्लासला गेली तेव्हा डायरेक्ट कपाटं काढली, कारण पाणी आमच्याकडे 12:30-1 पर्यंत असतं। त्याच्या आधी मला भांडी आणि कपाट आवरून घ्यायचं होतं घासून। दोन्ही कपाटं घासून झालेत, मी थकली, त्यामुळे आवाज पण असा येतोय। आता मला मध्येच आठवलं की अरे ब्लॉगची सुरुवात केलीच नाही आहे, डायरेक्ट ब्लॉग शूट करायला घेतला आहे, त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। आणि मी आज कशी कशी क्लिनिंग करते हे सगळं मी शूट करते। काय माहीत हे असं म्हणजे सगळेजण जे मी क्लिनिंगचे व्हिडिओ बघितलेत यूट्यूबवरती, त्यांचं मोस्ट ऑफ द टाईम असं खूप छान असं म्हणजे खूप छान रेडी होऊन ते लोक क्लिनिंग वगैरे करत असतात। माहीत नाही, पण माझ्या घरात क्लिनिंग करताना माझी ही अशीच अवस्था असते। तुमच्या सगळ्यांची अवस्था कशी असते क्लिनिंग करताना हे मला नक्की सांगा। आणि ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा, आणि सगळं काम आवरल्यावर मी बोलते तुमच्याशी। त्यानंतर मी सुरुवात केली हॉलला। हॉलमध्ये इतकी धूळ नसते, कारण हॉलचं वरच्यावर हात मारायचं चालूच असतं माझं झाडू बिडू मारताना, त्यामुळे तिथे नसते एवढी। फक्त फॅन आधी करून घेतला आणि मग मी बाकीच्या क्लिनिंगला सुरुवात केली। पूर्ण दिवस हे क्लिनिंग करताना कंटिन्युअसली बॅकग्राऊंडला गाणी चालू होती, त्यामुळं मी व्हॉइस ओव्हरच केला। आणि क्लिनिंग करताना कसं बोलणार ना, त्यामुळे मी सगळेच व्हिडिओ असे व्हॉइस ओव्हर केलेत। आणि ह्याच्यामध्ये मला जास्त टाईम लागत होता आज, कारण मला प्रत्येक वेळी कॅमेऱ्याचा अँगल सेट करावा लागत होता, म्हणजे मी कुठे ठेवू ट्रायपॉड आणि कसं ॲडजस्ट करू। माझ्यासाठी पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता असं क्लिनिंग रेकॉर्ड वगैरे करणं, त्यामुळे कधी कधी मी अर्धीच दिसते, कधी कधी मी दिसत नाही आहे, किंवा व्यवस्थित कधी कधी झालं आहे शूट। सो तुम्ही लोक ॲडजस्ट कराल, माहिती आहे मला। आणि त्यामुळे मी सगळे व्हिडिओ एकदा असं कॅमेरा लावून घेतला आणि मग मी सतत बंद चालू नाही केलं, चालूच ठेवलं। आणि मग मी माझं काम करायला घेतल्यानंतर म्हटलं एडिट करेन मी, आणि मग म्हणून मी सगळे फास्ट फॉरवर्डमध्ये करते। ही फ्रेम ना, मी एक फ्रेम काढली आणि ती क्रॉसच लागत होती, नीट लागतच नव्हती, म्हणून मग मी बाकीच्या फ्रेम काढल्या नाहीत, कारण हे पण घरी नव्हते आणि ते मग मी काढून परत कधी करत बसू, म्हणून आहे तिथेच मी त्या क्लीन करून घेतल्या। अशाही त्या मी 1-2 आठवडे आधीच लावल्यात, त्यामुळे त्या काय खराब नव्हत्या। हॉलची माझी पूर्ण अशी झाडू मारून एक साईड झाली, त्यानंतर मी दुसऱ्या साईडला झाडू मारून घेतला। हे सगळं करता करता मला दुपारच्या जेवणासाठी पण काहीतरी बनवायचं होतं, कारण बाहेरचं खायचं नव्हतं।
ऑलरेडी तुम्ही बघितलं व्हॅलेंटाईन डेला पण बाहेरचंच खाल्लेलं, त्यामुळे म्हटलं आज घरीच काहीतरी हलकं फुलकं खाऊया. म्हणून मग मी फक्त शेवग्याच्या शेंगांची डाळ केली आणि त्याच्याबरोबर राईस केला होता, प्लेन राईस. आणि मग काहीतरी पाहिजे चटपटीत सोबत, म्हणून मग चण्याच्या पिठाची पोळी पण केली होती. असं सिंपल लंच केला होता. ऋतुजाचा यायचा वेळ झालेला, त्यामुळे मग मी हे सगळं आवरून घेतलं. म्हटलं ती आल्यानंतर आधी जेवायला बसायला होईल, कारण जवळजवळ 1:30 वाजलेला. ती 2 वाजेपर्यंत येणार होती क्लासमधून, म्हणून कुकर लावून घेतला मी आणि मग बाकीची कामं करायला घेतली. सगळंच एकटीने करायचं म्हटल्यावर खूप अवघड जातं. म्हणजे लंच पण बनवायचा, क्लिनिंग पण करायची, पसारा काढायचा पण आणि पसारा ठेवायचा पण. त्याच्यामुळे ना पूर्ण म्हणजे जेवढी शरीरात एनर्जी आहे ना ती सगळी जाते असं वाटतं मला. आणि माझ्याबरोबर पण तेच झालं होतं. सगळं डस्टिंग करून घेतल्यानंतर फ्रीज काढला मी साफ करायला. फ्रीज माझा ॲक्च्युली 1 महिना पण नव्हता झाला साफ करून, पण म्हटलं आता डोअर वगैरे भांडी तरी काढून आपण थोडी क्लीन करून ठेवूया. बाकी तर काय एवढं नसतं फ्रीजमध्ये, पण जे मसाले वगैरे असतात त्यांचंच काही ना काहीतरी पडलेलं असतं. फ्रीज माझा खूप खूप गच्च भरलेला आहे, कारण तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, 1-2 व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं की मिस्टरांनी भायखळ्यातून खूप साऱ्या भाज्या आणलेल्या एकदाच, आणि सॅलडसाठी पण आणलेलं सगळं, गाजर, काकडी, टोमॅटो, ते सगळं एकत्र होतं त्यामुळे. आणि शिवाय काल जाऊबाई पण गावावरून आल्या, त्यांनी पण खूप साऱ्या भाज्या दिलेल्या, त्यामुळं भाज्यांनी फ्रीज अगदी गच्च खचाखच भरलेला. आणि जी मी खालची ट्रॉली साईडला काढली त्यामध्ये फक्त ड्रायफ्रूट्स असतात आमचे, कडधान्य आणि मग ड्रायफ्रूट्स एवढंच असतं त्या खालच्या ट्रॉलीमध्ये. कारण एवढे ड्रायफ्रूट्स असतात जे लागतात सारखे रोज. मी डेली सकाळी मॉर्निंगला ड्रायफ्रूट्स खाते, ऋतुजाला पण देते, त्यामुळे ते त्यानेच भरलेलं असतं. मी जेवढा पार्ट खराब झालं तेवढं सगळं काढून क्लीन केलं, नंतर एक एक गोष्ट काढून तेवढीच क्लीन करून परत लावली. हे सगळं करण्यामध्ये माझा जेवणाचा टाईम पण निघून गेलेला. जेवण बनवून झालं होतं पण ते खायला वेळच नव्हता मिळत मला. म्हटलं आता हे करून मगच जेवेन. असं करत करत मला जवळजवळ 4 वाजले जेवायला. हे सगळं क्लिनिंग संपवलं आणि त्यानंतर मला झाडांकडे बघून खूप असं वाटत होतं की नाही आता झाडं मला क्लीन करावीच लागतील, त्यामुळं मग मी विंडो पण क्लीन करायला घेतल्या होत्या. फ्रीजचं मी डीप क्लिनिंग आधीच केलं होतं, नाही तर मग मी डीप क्लिनिंग पण दाखवलं असतं. ॲक्च्युली तो रबर वगैरे सगळं असं स्प्रेने व्यवस्थित कोलिनने क्लीन केलं की निघतं. हे विंडोचं शूट मी झाडांची सगळी क्लिनिंग करून झाल्यानंतर केलेलं आहे, कारण तेवढा मला खरंच वेळ नव्हता की पुन्हा एकदा ट्रायपॉड इकडे आणून खिडकीत, आणि ते मला जमलंही नसतं शूट करायला. मी स्वतःच ते असं स्टूलवरती चढून केलं होतं. आमचा जो वेल आहे तो पूर्ण टेरेसपर्यंत पोचलेला आहे आणि तो आता काढणं किंवा कट करणं शक्यच नव्हतं, त्यामुळे मी साईडने जेवढं मला कटिंग करता आलं तेवढं केलं. खूप जास्त पण झाडांची गर्दी असली ना तर मच्छर होतात, म्हणून वरच्यावर कटिंग करत राहावी लागते. ती व्यवस्थित मी कटिंग करून घेतली. याच्या व्यतिरिक्त अजून माझ्याकडे कढीपत्त्याचं वगैरे झाड आहे, ते दुसऱ्या विंडोमध्ये, आणि लेमन ट्रीचं पण मला सगळं हे कटिंग करायचं होतं. ते सगळं करून घेतलं आणि मग मी लास्टला फक्त थोडासा सीन शूट केला. ॲलोवेरा खूप मोठा झाला आता, तो खिडकीत राहतच नाही आहे, खिडकीतून बाहेर नाही तर आत तरी येतो. पण ठीक आहे, झाडं वाढलेलीच चांगली वाटतात. मनी प्लांटचं मी ऑलमोस्ट सगळे वेल साईडचे कट करून टाकले, फक्त 3च ठेवले जे मला असे सोडता येतील आणि बांधता येतील असे. झाडांची अशी डीप क्लिनिंग झाली आहे, पण झाडांमधून केवढा कचरा निघाला आहे आणि जवळजवळ 1 तास झालं मी फक्त झाडांचं आणि खिडकीचंच क्लिनिंग करत होते. तुम्हाला दाखवते. आणि एवढी हालत झाली आहे, सकाळपासून सगळं क्लिनिंग झालं, फक्त खिडकी राहिलेली म्हणून मग खिडकी पण काढली. फ्रीज क्लीन करून झालं आहे. आता फक्त मला हे सगळं कचरा भरून लादी पुसून घ्यायची, आणि अजून मी लंच पण केलं नाही आहे. वाजलेत
2:45 झालेत, अजून जेवायचं पण बाकी आहे. किचनवरती पण अजून सगळ्या फ्रीजमधल्या वस्तू आहेत, त्या सगळ्या मला भरून ठेवायच्या. सो आधी जेवून घेते सगळं आवरून आणि मग आजचा ब्लॉग पण मला एडिट करायचा आहे. एवढी क्लिनिंग केली आहे, फर्स्ट टाईम मी असं कॅमेरा चालू ठेवून एवढी क्लिनिंग केली आहे. सो बघूया. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा आमचा लंचचा मेनू आहे. मी आणि ऋतुजाने छान मस्त गरम गरम लंच करून घेतला. त्याचबरोबर मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की मी फर्स्ट टाइम एवढी मेहनत घेऊन हा क्लिनिंग ब्लॉग बनवलाय, जो तुम्हाला दिसतोय 17 मिनिटाचा, पण तो करताना माझा पूर्ण दिवस गेलाय. आणि तो करताना जी माझी तारेवरची कसरत झाली आहे कॅमेरा आणि सगळं मॅनेज करताना. सो माझी सगळी मेहनत लक्षात घ्याल आणि ह्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब कराल अशी मी खरंच अपेक्षा करते. सो प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण करा, त्यामुळे माझा व्हिडिओ अजून काही लोकांपर्यंत पोहोचेल आणि माझा हा चॅनल ग्रो होईल लवकर. हे फायनल लुक आहे जेव्हा सगळं मी व्यवस्थित मांडून घेतलं. खरंच जेव्हा साफसफाई होते आणि त्याच्यानंतर जी फिलिंग असते ना ती खूप मस्त असते. भले ते 2 दिवसच आपल्याला वाटतं की वा किती क्लीन आहे, किती स्वच्छ वाटते, किती मस्त वाटते, पण ते फिलिंग खरंच खूप छान वाटतं. 2 दिवस असं प्रत्येक गोष्टीकडे बघावं असं वाटतं की वा किती मस्त दिसते, किती क्लीन दिसते. पण आपण लेडीज पुन्हा त्याच क्लिनिंगच्या पाठी लागतोच. आणि हा व्हिडिओचा शेवट आहे. खूप 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 थकल्यानंतर मी व्हिडिओचा एंड करण्यासाठी पुन्हा कॅमेरा उचलला आणि हा सीन तुमच्याबरोबर शेअर करते. खूप छान दिसत होता चंद्र. हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुमचा निरोप घेते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज दिवसभराची सगळी क्लिनिंग संपवली आणि आत्ताचं डिनर आणि सगळं क्लिनिंग झालं. मी तुम्हाला जो ब्लॉग आजचा शेअर केला आहे तो माझा फर्स्ट क्लिनिंग ब्लॉग आहे. जर या क्लिनिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीही आवडलं असेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.